चेंडू ऑन साइडला सरळ ठोकलाय. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. नाईकच्या बॅट मधून निघणारा हा फटका ऑन साइडला लिलेया ही सीमारेषा भेदत असताना सरळ त्याने धाडलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय फटकेबाजी तो करतोय मैदानामध्ये. टॉस जिंकल्यानंतर पन्हाळा ब्लास्टर हा संघ मैदानामध्ये प्रथम फलंदाजी करतोय. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय जिथे पन्हाळा संघ आपला 12वा आलेला नाहीये. 12th मॅन. लॉर्ड फुलटोस ऑन साइडला स्लॉक स्वीप. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. शॉन नाईक मनमुराद मनसोक्त आनंद घेत असताना मैदानावरती फलंदाजीचा पाहायला मिळतोय. त्याने टोकलाय षटकार. यावेळी मात्र फलंदाजाने गोलंदाजाने केले फलंदाजाला चारी मुंड्याची त्रिफळाची बाद. खेळाडू क्रमांक पहिला शॉन नाईक बाद. महेश शेठ बालदी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं. आगतम स्वागतम सुस्वागतम. महेश शेठ बालदी साहेब या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी इथे उपस्थित होत असताना पाहायला मिळतात. कार्यसम्राट दमदार आमदार या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी स्वतः इथे उपस्थित होत असताना या उरण नगरीचे भाग्य विधाते महेश शेठ बालदी साहेब एक कार्यसम्राट दमदार आमदार या ठिकाणी उपस्थित होत असताना महेश शेठ बालदी साहेबांचं इथे आगमन या व्यासपीठावरती होत असताना या बामणनगरी प्रीमियर लीग मध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी साहेब स्वतः उपस्थित होत असताना मैदानामध्ये वळूया जिथे मात्र आपण पाहतोय की धावांचा तडाखा चालू आहे. पुढे सरकले जुद्या यष्टीच्या बाहेर टाकला गेलेला चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. तो डॉट बॉल आलाय. नवीन फलंदाज राजू मात्रे मैदानामध्ये दाखल झालेत. कशा रीतीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाणार या साऱ्या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत. जिथे या दोन्ही संघांसाठी तितकीशी महत्वाची ही लढत नाही आहे. मैदानामध्ये पन्हाळा ब्लास्टर्स आणि लोहगड नाईट रायडर्स हे दोन संघ मैदानामध्ये खेळत करत असताना हा चेंडू खोलवा टप्प्याचा. इथे मात्र यष्टांचा वेध घेतोय खेळाडू बाद. असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असायला हवा आणि दिलदार व्यक्तिमत्व महेश शेठ बालदी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान तेजेजी मात्रे साहेब, सुहाजी गोंधळी साहेब आणि नंदू ठाकूर यांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान करूयात. मनाने दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार नेता आमचा शानदार आणि या शानदार नेत्यांचं आपण यथोचित मान सन्मान व्यासपीठावरती करतोय. महेश शेठ बालदी साहेब स्वतः उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय.
एकदा जोरदार टाळ्यांनी आपण यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. शिवप्रतिमा, पुष्पगुच्छ आणि मायाची उबदार शाल देऊन सन्मानित करण्यात येत आहे. उरण नगरीचे भाग्य विधाते महेश शेठ बालदी साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण करतोय. वागणे निखल, चालणे निखल, अवघे कार्य तुमचे निखळ, कार्यासी तत्पर, सेवेसी सत्वर, समाधानी कार्य तुमचे चौफेर. पुढील सन्मान निलेशजी खारकर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. स्वागत करूया सकल दनांचे जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभदिनी, शुभ समयी, शुभ प्रसंगी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती करत असताना यस पंच 6 घेतलाय. वितेजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्य. यथोचित मान सन्मान त्यांचाही आपण एक व्यासपीठावरती करत असताना शिवप्रतिमा ही आपल्या घराची शोभा वाढवावी आणि आपला वारसा, वसा आणि वारसा आपण सातत्याने जपावा यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या आयोजनाच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून सतीजी जाधव साहेब देखील उपस्थित आहेत, कळंबोली पोलीस स्टेशनचे पदाधिकारी देखील आहेत. त्यांचाही यथोचित मान सन्मान आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करत असताना एका पोलिसाचा सन्मान एका पोलिसाच्या शुभ हस्ते केला जात आहे, सन्मानित केलं जात आहे आपल्या व्यासपीठावरती सतीजी जाधव साहेब. आपण महेश बाली साहेबांना विनंती करूया आपण संबोधित करावं. मॅच 2 मिनिटं थांबवा फक्त. कोण आले? गाड्या चारी बाजूने आल्या. आज बामणडोंगरी प्रीमियर लीगचं एक सुंदर आयोजन मला या ठिकाणी बघायला मिळालं. बामणडोंगरीच्या मॅचेस पण गाव जावळ्यामध्ये बामणडोंगरीमध्ये क्रिकेटचं ग्राउंड व्हावं ही गावकऱ्यांची, समस्त आणि क्रीडा रसिकांची, क्रीडा खेळाडूंची मागणी आहे आणि ती सिडकोकडे मागणी करून आपण हे ग्राउंड लवकरात लवकर होईल याच्याकरता तुमच्या सोबत, तुमचा सहकारी म्हणून मी तुमच्याकरता भांडणार आहे आणि या प्रयत्नामध्ये आपण सर्वजण मिळून करूया. कारण बामणडोंगरीकरांना जावळ्यात येऊन मॅच खेळणं हे मला माहिती आहे तुमच्या मनाला लागतंय की आमचं गाव असून आम्हाला क्रिकेटचं ग्राउंड नाही, तर येत्या काळामध्ये सिडकोकडून क्रिकेटचं ग्राउंड करून घेण्याकरता आपण सर्व प्रयत्न करूया. मला पुढच्या कार्यक्रमाला जायची आहे, घाई आहे म्हणून. आणि सुंदर आयोजन केल्याबद्दल पूर्ण गावाचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राकेशजी गायकवाड यांचाही सत्कार इथं केला जाईल. तेजस म्हात्रे, सुहास गोंदली, जा जरा. त्याच पद्धतीने शैलेजी भगत साहेब देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांचाही यथोचित मान सन्मान आपण या व्यासपीठावरती करूयात. या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण मान्यवर पदाधिकारी उपस्थित आहेत, त्यांचा केला जातोय सन्मान. मॅचला सुरुवात होते. शैलेजी भगत साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही यथोचित मान सन्मान आपण करतोय. शैलेजी भगत साहेब. षटकार आलाय मैदानामध्ये. यथोचित मान सन्मान आपल्या या व्यासपीठावरती मान्यवरांचा होत असताना सर्वांचं विशिष्ट करून आभार की आपली प्रामुख्याने उपस्थिती आपण या स्पर्धेला जरूर लावलात, या स्पर्धेची शोभा वाढवलात, त्यासाठी या विशेष करून आभार. मान्यवर महेश बालदी साहेब आपल्यापासून रजा घेतात. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित झाल्याबद्दल, आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेला दिल्याबद्दल धन्यवाद.
जो ग्राउंड पंचांनी निर्णय दिलाय त्याच्या अंमलबजावणी करत असताना हा षटकार ग्राह्य धरला गेला. संघाची धावसंख्या 6 ने पुढे 26 धावा धावफलकावरती आहे. 26 रन्स ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये, जिथे छोटी धाव फ्लाय स्लीप क्षेत्रामधून अर्जित करण्यात येते. संघाची धावसंख्या पाहिली तर 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जिथे प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पाणी मैदानावरती घेऊन जा. पाणी त्वरित जाऊ द्यात मैदानावरती. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा 26 पाहायला मिळत आहेत. जिथे 13ची सरासरी गाठली जाते आणि एक चांगलं प्रदर्शन मैदानावरती आतापर्यंत फलंदाजांकडून पाहायला मिळालंय. ज्यामध्ये आपण पाहिलं ना तर शॉन नाईकची फटकेबाजी अतिशय खेळ त्याचा पाहायला मिळाला. परंतु त्याच्याच पावलावरती पाऊल सध्याच्या घडीला टाकत असताना संदेश पाटील ही विस्फोटक खेळी करतोय आणि तो सध्याच्या घडीला स्ट्राईक एंड वरती आहे. षटक क्रमांक 30 गोलंदाजीमध्ये फेरबदल. ज्याने मात्र मागील मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं असा नियाज शेख गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27. गोलंदाज हा फटका बॅटची लिडिंग एज लागली आहे. चेंडू हवेमध्ये डीप मिड विकेटला हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली टीपला जेल संपला फलंदाजाचा खेळ. नियाज शेख ऑन फायर. खेळू बाद. दंडित करण्यात येत आहे. धावा आतापर्यंत सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर चेंडू फ्लाय स्लीप क्षेत्र जिथे पॉइंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. अजूनही इथून पाहिलं ना तर नेक्स्ट मॅचचा आपण अनाऊन्स करूया आणि पुढील मॅच साठी आपण आमंत्रित करूया. टॉस साठी तोरणा लायन्स आणि सिंहगड सुपर किंग. चला लवकरात लवकर या. तोरणा लायन्स आणि सिंहगड सुपर किंग. सिंहगड संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तोरणा लायन्स चला टॉस साठी या. पुन्हा एकदा नियाज शेख गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ऑन साइडला ठोकलाय. बुलंदी पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. प्रशांतजी रमेश नाईक यांच्याकडून संकेत नाईक याच्या या षटकारासाठी कॅश प्राइज आलं 200 रुपयाचं. प्रशांतजी नाईक यांच्याकडून हे कॅश प्राइज येतं 200 रुपये. षटकार ठोकलाय. सफल झाले. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल निसटलाय.
चेंडू मात्र थर्ड बाउंड्रीच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना स्वतः संघाचे संघ मालक आहेत त्यांच्या हातून हा झेल निसटलाय. खराब फेकी चौथ्यासाठी पलटतायत. काय करते मैदानाच्या आतमध्ये चौथी धाव अर्जित करत असताना खेळाडू बाद. संजय साहेबांकडून सुटलेला जो झेल होता ना हा कुठे ना कुठेतरी उपद्रव करतोय की काय, कारण की मागील मॅच मध्येही त्यांच्याकडून अशा रीतीने झेल निसटला होता. चेंडू त्यांचा पाठलाग करतोय परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. 3 धावा आल्या. संकेत नाईक बाद झाला. 2 चेंडू त्याने फेस केले आणि 9 धावांची वादळी खेळ करून तो तंबूच्या आथऱ्याला परतला. मैदानामध्ये धाव फलकावरती आहेत त्या 38 धाव फलकावरती आहेत. 38 रन्स ऑन अ बोर्ड. पुढे सरसावला. चेंडूला मात्र सरळ धाडला. स्लॉट मध्ये आला. त्याला केला पार्किंग प्लॉट मध्ये पार्क. षटकार. लायन्स आणि सिंहगड सुपर किंग सतीजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. सतीजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. तोरणा लायन्स आणि सिंहगड सुपर किंग. टॉस इथे जिंकलाय तो सिंहगड सुपर किंगने. मैदानाच्या आतमध्ये प्रतीक खुदबाद. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय. प्रियश मात्रे गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना रोशन नाईक स्ट्राईक इन वरती आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय परंतु इथे यष्टीरक्षक स्वतः चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र 1 धाव घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे निर्माण केली आणि त्या संधीचं सोनही केलं जात आहे. धावफलकाचा विचार केला तर एकंदरीत 45 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू वरती दस्तक दे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पन्हाळा ब्लास्टर संघाचं अर्धशतक. 51 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. 51 धावा धावफलकावरती आहेत. या षटकारानिशी संघाची धावसंख्या फ्लाय होत असताना प्रणयसाठी हा चेंडू हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक आहे त्याला हुलकावणी देत चेंडू सरळ ट्रॅव्हल असतोय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूला एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलेल. तद्वर मात्र चोरटी धाव घेत असताना खेळाडू बाद.
साहिल म्हात्रे मैदानावरती दाखल झालाय. वय वर्ष 13 असणारा हा खेळाडू मैदानावरती साहिल म्हात्रे मैदानावरती पाहायला मिळतोय, जो स्ट्राईक एंड वरती आहे. शेवटच्या षटकामध्ये मैदानावरती दाखल झालाय. अखूट टप्पाचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. उसळी घेणारा हा त्याच्यासाठी तर बाउन्सर होता, परंतु मैदानावरती जसा त्याचे हावभाव पाहायला मिळत आहेत तो चांगली फटकेबाजी करू शकेल. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये जीवदानी बामणडोंगरीचं दरवाजे तो निश्चित ठोठावेल. फटका जरूर फासला हवेमध्ये आहे, परंतु जिथे निर्जन चेंडू ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतो तर दुसरी घेतली, तिसरी धावणार का? काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? तिसरी साठी देखील धावलाय. काय रनिंग बिटवीन विकेट दाखवली आहे या छोट्या युवकासाठी. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो त्याच्या धाडसासाठी. काय फटका त्याने खेचला. ही आहे ओळख जी बामणडोंगरी प्रीमियर लीगची. पंच अप्रिशिएट करतात त्याला, त्याने मात्र केलेला हा फटका आणि त्याच्यासाठी बक्षीसी पंचांकडून दिलं जात आहे. कौतुकाची थाप आपण कौतुक करूया आमच्या दोन्ही ऑफिशियल पंचांचं. मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्ध संपलाय. धावा फलकावरती आहेत. त्या पूर्वार्धामध्ये 56-57 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय आमचे दोन्ही ऑफिशियल्स. मग त्यामध्ये हिरामणजी मटकर आणि तुषारजी गिरुमकर यांचं विशेष करून कौतुक आपण करूया. या छोट्या मुलाच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली. साहिलला आपण पाहिलं पूर्वार्ध संपला, उत्तरार्धामध्ये 57 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केला जातो. काय घडतं काय बिघडतं या आपण ऐकूया या उत्तरार्धामध्ये अमितजी म्हात्रे सरांचा आवाज. थँक्यू.
हाँ बिल्कुल, ये पनाला ब्लास्टर हमारे राजेंद्र दादा म्हात्रे की टीम है, तो उनके दोस्त भी आ चुके हैं, तो उनका भी हार्दिक स्वागत है। तमाम दर्शकों का भी हार्दिक स्वागत। दोपहर के सत्र के लिए बाहर के बल्लेबाज वही जोड़ी मैदान के अंदर आई है 57 का पीछा करने के लिए, संदेश गोंधली और आकाश पाटिल। गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए संकेत नाइक यानी कि मलिंगा और संदेश गोंधली स्ट्राइक के ऊपर, नॉन स्ट्राइकर एंड पे आकाश म्हात्रे। पहला मैंडेटरी पावर प्ले। पहली गेंद दिशाहीन भटकी गेंद ऑफ स्टंप के बाद अंपायर की अदाकारी देखिए, एक अलग अंदाज की अदाकारी है अंपायर हरी साहब की तरफ से, और अतिरिक्त रनों के साथ खाता ओपन हो चुका है लोहगढ़ नाइट राइडर्स टीम का। नेक्स्ट बॉल संकेत नाइक की, और एक बार फिर से इस बार लॉब किया है, लेकिन लॉन्ग ऑफ के ऊपर, लॉन्ग ऑन के ऊपर कोई फील्ड मौजूद नहीं। 4 रन के संदेश गोंधली ने खुद का खाता ओपन किया, टीम का स्कोर आगे बढ़ा दिया, स्कोर 5 के घर में। संदेश का विकेट लेंगे गेंदबाज तो 200 रुपए का इनाम है प्रशांत नाइक की तरफ से। गोंधली के लिए अगली गेंद, और एक बार फिर से शॉट पॉइंट लेकर क्रॉस बैट से खेला हुआ शॉट, गेंद चली गई गोली की रफ्तार से 4 रन। दूसरा चौवा, बेहतरीन टोकम टोक चल रही है संकेत गोंधली, संदेश गोंधली की बल्लेबाजी, और इस बार हवा में, लेकिन मलिंगा बाहर जा रहा है 6 रन के लिए। वाइस लॉन्ग ऑफ के ऊपर ये दमदार छक्का। जोर नहीं है, देखिए अंपायर हैरी जी की ये पोजीशन यूट्यूब के ऊपर फेंकिए बाहर। 17 स्कोर बन चुका है, अभी तक फ्री हिट है, 2 गेंदों में 17 रन आए। और एक बार फिर से ड्राइव कवर को चीरती हुई 4 रन का इजाफा, बेहतरीन चौवा। एक बॉल असेल ना, 2 बॉल, 4 झाले असेल। 3 गेंदे हो चुके, 3 गेंदे शेष है। मिकी माउस ने बहुत चिकन खाया है, चेहरे से दिख रहे। खतरनाक डांस करो। ये इतनी शॉर्ट पिच गेंद डाली और गेंद सीधे चावड़े गांव में गई है कहने के लिए, और मैच देंगे लंबा चक्का। का चेहरा उतर गया है, पूरी तरह से वाट लगाई है, और गेंदबाज के ऊपर ऐसे बड़े बड़े शॉट आते हैं ना,
तो गेंदबाज के हौसले भी लस्त पस्त हो जाते। अंतिम बॉल, 2 गेंदें शेष है और इस बार वाइड यॉर्कर फेंकी थी। गेंद बल्ले का संपर्क होने नहीं दिया संदेश गोंधली को, इस गेंद ने चकमा दिया। गोंधली व्यक्तिगत 24 पे खेल रहे, 2 छक्के 3 बाउंड्री के सहायता से। टीम का स्कोर 27, अंतिम बॉल शेष। अंतिम बॉल शेष। एक बार फिर से इस बार शॉट्स करने के ऊपर खिलाड़ी तैनात थे, लेकिन जहां सिंगल लेने में कामयाब बने संदेश गोंधली, लोअर फुल टॉस गेंद थी, एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता 28 के घर में। पहले ओवर में इतनी कूट कूट के बल्लेबाजी हुई है कि इसी ओवर में संकेत नाइक जो आरंभिक गेंदबाज थे पन्नाला ब्लास्टर के, इस आरंभिक गेंदबाज के ऊपर संदेश गोंधली ने जो आक्रमण किया वो काफी सराहनीय, काफी अतुलनीय था। और ऐसी तगड़ी बल्लेबाजी के तौर के ऊपर धाकड़ सलामी बल्लेबाज ने ये सलामी गेंदबाज का समाचार लिया। पहले ओवर में 28 रन है, काफी महंगा ओवर साबित। 18 गेंदें शेष हो गए और जीतने के लिए रन चाहिए 29 यानी कि 29 रन। क्या संदेश गोंधली ने बल्लेबाजी की है, लोगों का दिल जीता, ऐसी बल्लेबाजी की उन्होंने। साहिल मात्रे की एक गेंद थी, इसे पॉइंट के ऊपर खेलने का प्रयास था उनका, लेकिन गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद चली गई। और क्रिकेट में कहते हैं कि छक्मा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। और एक बार फिर से इस बार राजेंद्र म्हात्रे जा रहे गेंद के पीछे, लेकिन जब तक पॉइंट के क्षेत्र में अच्छा फील्डिंग का मुजाहरा, दूसरे के लिए भाग रहे हैं और ये इसे रन चुराना कहते हैं। और 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 30 के घर में। जीतने के लिए 27 रनों की अभी तक जरूरत है, लेकिन संदेश गोंधली ने जो सुमधुर बल्लेबाजी की है वो सराहनीय। ये देखिए हुक किया, लेकिन एक बार फिर से डीप फाइनल के ऊपर गेंद चली गई है। दूसरे रन के लिए भाग रहे थे मगर एक ही रन मिलेगा और ये 9 बॉल है तो 2 रन मिल जाते, 32 स्कोर। पन्नाला ब्लास्टर की गेंदबाजी इतनी खास नहीं चल रही है। अगली गेंद फ्री हिट की है, आकाश मात्रे गेंद का सामना करने के लिए तैयार है। आजाद है बल्लेबाज इस गेंद के ऊपर, लेकिन आकाश मात्रे पहली दफा गेंद को खेलने के लिए तैयार है। 32 स्कोर। शॉर्ट पिच गेंद थी और चली गई इस बार लॉन्ग स्टॉप के ऊपर, जहां इस बार एक बार फिर से 9 बॉल है। स्कोर बन चुका है। अगली गेंद फ्री हिट की है, खराब गेंदबाजी चल रही। ये देखिए हुक किया है, 9 बॉल का इशारा है, चली गई इस बार 4 रन के लिए। क्या बॉलिंग कर रहा है साहिल मात्रे, यंगस्टर गेंदबाज है। प्रीमियर लीग में ऐसी गेंदबाजी करेंगे तो चमक नहीं जाएंगे। और इस बार यहां वाइड के बदले 4। फोर्टी 47 बस जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। ये साहिल मात्रे और संकेत मात्रे इतने महंगा हो गए। और इस बार लॉन्ग लेग के ऊपर दमदार अंपायर, ये देखिए छक्का।